सुप्रभात स्वामी भक्तांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कोणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. स्वामी सांगतात की मेष राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी मंगळ कुंभ राशीमध्ये असून लाभ स्थानामध्ये आहे. तुमची वेळ काही विशेष नियोजन करण्यामध्ये आज जाणार आहे. तुमचे विचार आणि कामाकडे पाहण्याचा दृष्टिकोन आज बदलू शकतो. तुम्ही जे काही काम कराल त्यामध्ये तुम्ही फोकस वाढवा, त्यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृषभ रास. स्वामी सांगतात की वृषभ राशीसाठी आजचा दिवस हा चांगला असून प्रवासाचे योग आहेत. तुमच्या राशीचा स्वामी शुक्र द्वादश स्थानामध्ये भ्रमण करतोय. शुभ दृष्टीमुळे शत्रू आणि समस्यांवरती तुम्ही आज मात कराल. धनलाभाचे तुम्हाला योग असून तुमची प्रतिष्ठा वाढेल. व्यवसायामध्ये नवीन सहकारी तुम्हाला मिळतील, त्यामुळे तुमची कामं पटापट मार्गी लागतील. तसेच तुमच्यावरती कुठल्याही कामाचं ओझं राहणार नाही, त्यामुळे तुम्हाला एक प्रकारचं मानसिक समाधान मिळेल. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मिथुन रास. स्वामी सांगतात की मिथुन राशीसाठी आजचा दिवस हा थोडासा धावपळीचा आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा बुध नवम स्थानामध्ये असल्यामुळे दिवसभर कामं पूर्ण करण्यासाठी तुम्हाला दगदग करावी लागेल. व्यवसायामध्ये काही नवीन प्रयोग करण्याचा विचार जर तुम्ही करत असाल तर या बाबतीत तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्या. तुमच्या घरी आज पाहुणे येण्याची दाट शक्यता आहे. त्यांना तुम्हाला वेळ हा द्यावा लागेल. तुमची आर्थिक स्थिती चांगली असली तरी तुम्हाला पाहुण्यांसाठी काही जास्तीची व्यवस्था करावी लागू शकते. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कर्क रास. स्वामी सांगतात की कर्क राशीसाठी आज धनलाभाचा योग आहे. कर्क ही चंद्राची रास असून आज चंद्र दशम स्थानामध्ये असल्याने संपत्ती मिळण्याची तुम्हाला दाट शक्यता आहे. तुमची आर्थिक स्थिती चांगली असली आणि संपत्ती जरी मिळाली तरी तुमचे खर्च वाढणार आहेत. मुलांकडनं तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. तुमच्या घरामध्ये समाधानाचं वातावरण राहील. खूप दिवसांपासून तुमचं काम थांबलेलं होतं ते आता पुन्हा सुरू होणार आहे. तुमचं अपूर्ण काम तुम्ही वेळेमध्ये पूर्ण करणार आहात. आज नशीब 90% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास सिंह रास. स्वामी सांगतात की सिंह राशीसाठी आजचा दिवस हा सुख समृद्धीचे योग घेऊन येणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा सूर्य मीन राशीमध्ये असून षष्ठ स्थानामध्ये आहे, त्यामुळे प्रत्येक कामामध्ये तुम्हाला नशिबाची साथ मिळेल. तुमच्या राशीमध्ये बुध हा सप्तम स्थानात असल्याने व्यवसायातील बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील. नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही प्रामाणिक राहा. त्यांच्याशी तुम्ही गोड बोला, यामुळे तुम्ही सगळ्यांची मनं जिंकू शकाल. आज नशीब 80% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कन्या रास. स्वामी सांगतात की कन्या राशीसाठी आजचा दिवस हा सकारात्मक आहे. तुम्ही नेहमी सगळ्यांना जर मदत करत असाल तर आजही तुमचा दिवस हा परोपकारामध्ये जाणार आहे. नेहमीप्रमाणे शांत आणि समजूतदारपणे वागून तुम्ही सर्वांचा मान सन्मान करणार आहात. नोकरी किंवा व्यवसायामध्ये शांत राहून काम करणं तुमच्यासाठी आज गरजेचं आहे. तुम्ही वादविवादापासून आज दूर राहा. आज नशीब 87% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास तूळ रास. स्वामी सांगतात की तूळ राशीसाठी आजचा दिवस हा मानसिक समाधान देणार आहे, कारण तुमच्या राशीचा स्वामी हा शुक्र सप्तम स्थानामध्ये आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आज मिळून जातील. खूप दिवसांपासून तुमच्या खांद्यावर एखादं ओझं ठेवलेलं होतं असं वाटत होतं, ते आता कमी होईल.
चंद्राच्या शुभ प्रभावामुळे सौंदर्य आणि मानसन्मान तुमचा वाढेल. जवळच्या मित्राच्या सल्ल्यानं तुमचं थांबलेलं किंवा बिघडलेलं काम सुधारू शकेल. वेळेचा सदुपयोग हेच तुमच्या यशाचं सूत्र राहील. आज नशीब 83% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास वृश्चिक रास. स्वामी सांगतात की वृश्चिक राशीसाठी आजचा दिवस हा चांगला आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा मंगळ कुंभ राशीमध्ये चतुर्थ स्थानात असल्यामुळे चंद्र पंचम स्थानात राहील. असा ग्रहयोग असेल तर चूक किंवा काम सुधारण्याची संधी तुम्हाला मिळेल. तुम्हाला ती मिळणार असून त्याचा लाभ तुम्ही घ्या. एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला भविष्यामध्ये तुम्हाला उपयोगी पडेल. तुमचा येणारा काळ चांगला आहे, परंतु त्यासाठी मेहनत आणि प्रामाणिकपणा तुमच्यासाठी महत्त्वाचा ठरणार आहे. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास धनुरास. स्वामी सांगतात की धनुराशीसाठी आजचा दिवस हा धनलाभाचा योग घेऊन येतोय. तुमच्या राशीचा स्वामी हा गुरु मिथुन राशीमध्ये आहे आणि चंद्र चतुर्थ स्थानामध्ये असल्यामुळे अचानक तुम्हाला लाभाची शक्यता आहे. स्वतः तुम्ही प्रयत्न करा, म्हणजे तुमच्या समस्या पटापट मार्गी लागतील. मग नोकरी असो किंवा व्यवसाय, तुमचं काम हे वाढतच जाणार आहे, पण त्यामुळे तुम्ही कंटाळा मात्र करू नये. मेहनत केली तर तुम्हाला यश नक्कीच मिळेल, हे लक्षात ठेवा. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मकर रास. स्वामी सांगतात की मकर राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस हा व्यस्त राहणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी हा शनी तृतीय स्थानामध्ये असल्यामुळे चंद्र देखील तृतीय स्थानात राहणार आहे. जेव्हा अशी ग्रहस्थिती असते त्यावेळी काम वाढतं आणि आपल्याला काम पूर्ण करण्यासाठी जास्त वेळ हा द्यावा लागतो. व्यापार आणि व्यवसायाकडे तुम्हाला विशेष लक्ष देणं आवश्यक आहे. दुपारपर्यंत तुमचं थांबलेलं एखादं काम तुम्ही पूर्ण करा, म्हणजे नवीन काम आलं तर ते तुम्हाला व्यवस्थित पूर्ण करता येईल. आज नशीब 89% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास कुंभ रास. स्वामी सांगतात की कुंभ राशीसाठी आजचा दिवस अतिशय उत्तम आहे. कारण पंचम स्थानामध्ये गुरु राहू योग आणि मीन राशीमध्ये चंद्र असल्यामुळे तुमची भाग्यवृद्धी होणार आहे. तुमची संपत्ती, काम आणि मान सन्मान वाढणार आहे. विरोधक किंवा गुप्त शत्रूंचा तुम्ही पराभव कराल. नोकरी असो किंवा व्यवसाय, बदल होण्याची दाट शक्यता आहे, परंतु टेन्शन घेऊ नका. हे बदल तुमच्यासाठी योग्य आणि सकारात्मक असतील. आज नशीब 79% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. आता पुढची रास मीन रास. स्वामी सांगतात की मीन राशीसाठी आजचा दिवस उत्तम आहे. कारण तुमच्या इच्छा आज पूर्ण होणार आहेत. तुमच्या राशीचा स्वामी गुरु हा मिथुन राशीमध्ये असल्यामुळे चतुर्थ स्थानाशी संबंधित फळ तो देईल. असा योग म्हणजे एक प्रकारची इच्छापूर्ती समजली जाते. तुमच्या घरामध्ये आज शुभ कार्य होऊ शकतं. धार्मिक कामामध्ये तुमची रुची वाढणार असून तुमचा लांबचा प्रवास घडू शकतो. संध्याकाळी तुमचा वेळ कुटुंबासोबत तुम्ही व्यतीत कराल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री स्वामी समर्थ या तारक मंत्राचा 108 वेळा जप करा. तर मग स्वामी भक्तांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.